जय भीम. बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025. सम्राट वाचनामध्ये हा तिसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे सत्यशोधक समाज, म्हणजे सामाजिक समता, न्याय आणि मानवतेची क्रांती. त्याचे लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र बगाटे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा केवळ एका संस्थेच्या स्थापनेचा दिन नाही, तर तो सामाजिक समता, बंधुत्व, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रत्यक्ष प्रसार करणारा प्रवाह आहे. 24 सप्टेंबर रोजी साजरा होणारा सत्यशोधक समाज वर्धापन दिन हा दिवस त्या संस्थेच्या सामाजिक कार्याची, विचारसरणीची आणि मानवाधिकाराच्या संरक्षणाच्या भूमिकेची आठवण करून देतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता सत्यशोधक समाज हा भारतीय समाजातील जातीय, धार्मिक, आर्थिक आणि लिंगभेदाच्या विरोधात सतत लढणाऱ्या संघटनांमध्ये अग्रगण्य ठरतो. त्यांच्या स्थापनेपासून आजपर्यंत या समाजाने महाराष्ट्रातील तसेच भारतातील कमजोर असलेल्या, पिछडलेल्या आणि शोषित गटांवर होणाऱ्या अन्यायावर लक्ष केंद्रित केले आहे. सत्यशोधक समाजाने जातीय व धार्मिक भेदभावाचा निषेध केला, समाजातील असमानतेवर प्रश्न उपस्थित केला, तसेच सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांची जोपासना केली. या संस्थेने समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक बदलासाठी सहभागी होण्याची प्रेरणा दिली आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता समाजातील सामाजिक गतिशीलता व बंधुत्वाची भावना वाढवली. सत्यशोधक समाजाची स्थापना त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा परिणाम मानता येईल. 1873च्या भारतात समाजातील विविध गटांमध्ये असमानता, शोषण, जातीभेद, महिला व बालकांविरुद्ध अन्याय, गरीब व कामगार वर्गाचे हक्काचे उल्लंघन या समस्या प्रचंड पातळीवर होत्या. त्या परिस्थितीत सत्यशोधक समाजाचा जन्म हा केवळ सामाजिक चळवळीचा भाग नव्हता, तर मानवाधिकार, समानता आणि बंधुत्व या मूल्यांच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णायक टप्पा ठरला. महात्मा फुले यांनी या संस्थेच्या माध्यमातून शोषित गटांना न्याय मिळवून देण्याचे आणि समाजातील अन्यायपूर्ण व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याचे उद्दिष्ट ठेवले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हे आंदोलन समाजातील असमानता कमी करण्याचे, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसमावेशक विकास साधण्याचे माध्यम ठरले. सत्यशोधक समाजाने लोकांना ज्यांच्या हक्काची जाणीव करून दिली, शोषणाविरोधात आवाज उठवण्यास प्रोत्साहित केले आणि सामाजिक बदलासाठी ठोस उपक्रम राबवले. सत्यशोधक समाजाच्या कार्यप्रणालीमध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. शिक्षण हे केवळ विद्याप्राप्तीचे साधन नाही, तर सामाजिक समता, बौद्धशक्ती आणि व्यक्तिमत्व विकासाचे मुख्य आधार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील शोषित आणि पिछडलेल्या गटांसाठी सत्यशोधक समाजाने शालेय शिक्षण, बालविकास, महिला शिक्षण आणि सामाजिक साक्षरता या क्षेत्रात कार्य केले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता शिक्षणामुळे समाजातील व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता, स्वसन्मान, सामाजिक सहभाग आणि न्यायबुद्धी विकसित होते. शाळा, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि सार्वजनिक व्याख्याने या माध्यमातून लोकांमध्ये ज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक बोध निर्माण करणे हा सत्यशोधक समाजाचा ठळक उद्देश राहिला. या उपक्रमामुळे ग्रामीण समाजातील महिला, बालके आणि वंचित वर्गाचे सामाजिक स्थान सुधारले आणि समाजातील असमानतेवर मात करण्याची दिशा स्पष्ट झाली. महिला सक्षमीकरण हे सत्यशोधक समाजाच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टीने सक्षम करणे, ज्यामुळे लिंगभेद आणि सामाजिक असमानतेला प्रत्यक्ष उत्तर मिळते. सत्यशोधक समाजाने महिलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, आरोग्य व पोषणाबाबत जागरूकता निर्माण केली, स्वआरोग्य व कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवले आणि समाजातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित केला. ग्रामीण भागातील महिलांना बालविवाह, कुटुंब नियोजन, आरोग्य, पोषण आणि सामाजिक हक्कांबाबत मार्गदर्शन केले गेले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वविश्वास वाढला, समाजातील लिंगभेद कमी झाला आणि सर्वसमावेशक सामाजिक विकास साधला गेला. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या कार्यामुळे समाजात स्त्रियांचे सामाजिक स्थान सुधारले, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा प्रसार झाला आणि समाजातील सामाजिक बंधुत्व दृढ झाले. सत्यशोधक समाजाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे सामाजिक चेतना निर्माण करणे. समाजाच्या दृष्टीने सामाजिक चेतना म्हणजे व्यक्तींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, शोषण व अन्याय ओळखण्यास प्रवृत्त करणे आणि सामाजिक बदलासाठी आवश्यक असलेल्या क्रियाकलाप
क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे. सत्यशोधक समाजाने सार्वजनिक सभा, कार्यशाळा, माध्यमांचा उपयोग करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. लोकांनी जातीय, धार्मिक, आर्थिक आणि लिंगभेदाविरुद्ध आवाज उठवणे, न्यायाच्या मागणीसाठी एकत्र येणे आणि सामाजिक सुधारणा साध्य करण्याचे महत्त्व समजून घेतले. या प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटक सक्रिय सहभागी झाला आणि सामाजिक बदलाचे स्थायी परिणाम सुनिश्चित झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील लोक शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये सत्यशोधक समाजाच्या उपक्रमांनी सामाजिक गतिशीलता वाढवली आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण केली. सत्यशोधक समाजाचे कार्य केवळ शिक्षण आणि महिला सक्षमीकरणापुरतीच मर्यादित नाही, तर सामाजिक न्याय, आर्थिक समता, आरोग्य आणि पोषण यावर देखील प्रभावी परिणाम साधते. ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी, दलित आणि अन्य पिछडलेल्या गटांसाठी रोजगार निर्मितीचे कार्यक्रम, आरोग्य सुविधा, पोषण अभियान आणि बालविकासाचे उपक्रम राबविले गेले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या उपक्रमामध्ये समाजातील दुर्बल घटक सशक्त होण्यास मदत झाली, सामाजिक विषमता कमी झाली आणि समाज अधिक न्यायपूर्ण व समतोल बनला. सत्यशोधक समाजाने समाजातील विविध गटांमध्ये बंधुत्व, सहकार्य आणि सहिष्णुतेची भावना रुजवली, ज्यामुळे सामाजिक संघर्ष कमी होतो आणि समानतेच्या मूल्यांचा प्रसार होतो. या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटक समाजात सक्रियपणे सहभागी होऊ लागतो आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत योगदान देतो. सत्यशोधक समाजाच्या सामाजिक कार्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बालविकास व शिक्षण क्षेत्रातील योगदान होय. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता बालविकास व समाजाच्या भावी पिढीच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्याचे मूलभूत अंग आहे. सत्यशोधक समाजाने ग्रामीण भागातील बालकांसाठी शालेय शिक्षण, पोषण, आरोग्य आणि सामाजिक साक्षरतेवर विशेष लक्ष दिले. यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास साधला जातो, स्वविश्वास वाढतो आणि समाजातील शोषण व असमानतेविरुद्ध सजगता निर्माण होते. बालकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे, शालेय वातावरणातून सामाजिक मूल्यांची शिकवण देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे सत्यशोधक समाजाचे ठळक योगदान आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यामुळे समाजाची सामाजिक कार्यक्षमता वाढते, पुढील पिढीसाठी समतेची संस्कृती रुजते आणि सामाजिक बदल टिकाऊ बनतो. सत्यशोधक समाजाच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील योगदान होय. ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी आणि पिछडलेल्या समुदायासाठी आरोग्य सुविधा, पोषण कार्यक्रम, कुटुंब नियोजन आणि बालकांच्या पोषणाची काळजी या बाबींवर या संघटनेने विशेष लक्ष दिले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता आरोग्य व पोषणामुळे समाजातील दुर्बल घटक सशक्त होतात आणि सामाजिक समता वाढते आणि सामाजिक विषमता कमी होते. आरोग्य आणि पोषण हे केवळ शारीरिक स्वास्थ्यापुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक न्याय व समानतेचे मूलभूत घटक बनतात. या उपक्रमामुळे समाजात जागरूकता, सामाजिक सहभाग आणि समता साधली जाते. सत्यशोधक समाजाच्या सामाजिक कार्याचे महत्त्व हे स्पष्टपणे दिसून येते की या संस्थेने समाजातील दुर्बल घटकांना सशक्त केले, सामाजिक जागरूकता वाढवली आणि न्याय, समानता व बंधुत्व यांच्या मूल्यांची जोपासना केली. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सत्यशोधक समाजाने समाजातील आर्थिक, लिंगीय, जातीय आणि धार्मिक विषमतांविरोधी आंदोलन राबवले, सामाजिक सुधारणा साधल्या आणि सामाजिक चेतना निर्माण केली. या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी समाजातील लोक सामाजिक बदलात सक्रिय सहभागी होऊ लागले. सत्यशोधक समाजाच्या उपक्रमामुळे समाजातील व्यक्तींमध्ये स्वविश्वास, निर्णय क्षमता, बंधुत्वाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी वाढली. 24 सप्टेंबर रोजी साजरा होणारा वर्धापन दिन हा केवळ संस्थेच्या स्थापनेचा दिवस नाही, तर तो समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय, समानता, बंधुत्व, सामाजिक चेतना आणि लोकशाही मूल्यांच्या आचारसंहितेचे पालन करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. सत्यशोधक समाजाच्या कार्याने दाखवून दिले आहे की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले सामाजिक उपक्रम फक्त तात्पुरते बदल घडवून आणत नाहीत, तर दीर्घकालीन, टिकाऊ आणि सर्वसमावेशक सामाजिक बदल साधतात. या संघटनेच्या कार्याने महाराष्ट्रात आणि भारतीय समाजात सामाजिक सुधारणा, समानता, महिला सक्षमीकरण, बालविकास, शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार निर्मिती आणि सामाजिक चेतना या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता सत्यशोधक समाज हा समाजातील प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शक ठरतो, ज्यामुळे प्रत्येक नागरिक समाजातील बदलासाठी सहभागी होतो आणि सामाजिक न्याय व समतेच्या मूल्यांची जोपासना करतो. सत्यशोधक समाजाचा संदेश हे फक्त ऐतिहासिक दस्तऐवज नाही, तर तो सामाजिक बदल, बंधुत्व, न्याय आणि समतेचा स्थायी आदर्श आहे. या संघटनेच्या उपक्रमांनी समाजातील असमानता कमी करण्यास, सामाजिक समता वाढवण्यास आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार समजून घेण्यास मदत केली. या उपक्रमामुळे समाज अधिक न्यायपूर्ण, समतोल, जागरूक आणि सहिष्णू बनला आहे. सत्यशोधक समाजाच्या कार्याने हे सिद्ध झाले आहे की सामाजिक सुधारणा आणि समानतेसाठी केलेले प्रयत्न केवळ संस्था किंवा व्यक्तीपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात, निर्णय प्रक्रियेत आणि सामाजिक संबंधामध्ये दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवू शकतात. लेखक हे समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.